मोतीबिंदू झाल्यानंतर लगेच ऑपरेशन करावं लागतं का ते औषधाने बरं होऊ शकतं? हे पण इथे पण एक थोडंसं मिसकन्सेप्शन आहे. बऱ्याचदा काही ठिकाणी पेशंट्सला घाबरून टाकण्यात येतं की मोतीबिंदू झालाय, उद्या सकाळी ऍडमिट व्हा, नाही तर तुमचा डोळा जाईल. हो, असं नसतं. कारण मोतीबिंदू ही एक एजिंग सारखी स्लो प्रोसेस आहे. जसं एजिंग एका रात्रीत होत नाही, इट्स अ स्लो प्रोसेस, तसं मोतीबिंदू होणं पण ही एक स्लो प्रोसेस आहे. त्यामुळे मोतीबिंदूमध्ये एका रात्रीमध्ये तुमचा डोळा जात नसतो. म्हणजे मोतीबिंदू पिकलेला जरी असला पूर्ण तरी ऑपरेशन तेव्हा लवकरात लवकर करावं लागतं पिकलेल्या मोतीबिंदूला. पण जेव्हा मोतीबिंदू कच्चा असतो तेव्हा त्याला पिकेपर्यंतच्या स्टेजला जायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मोतीबिंदू किती स्टेजवरती आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो जेव्हा मोतीबिंदू सुरू होतो तेव्हा किती मोतीबिंदू आहे यानुसार काही स्पेसिफिक पिरियड ठरतो की ज्याच्याकरता ऑपरेशन करता थांबता येऊ शकतं. म्हणजे उद्या सकाळी करा नाहीतर डोळा जाईल असं नसतं. पण किती मोतीबिंदू आहे यानुसार ते ठरवावं लागतं आणि पेशंटच्या लाईफस्टाईलवरती ठरवावं लागतं. सो विजन किती आहे, मोतीबिंदू किती डेन्स झालेला आहे आणि पेशंटची लाईफस्टाईल कशी आहे, ह्या 3 गोष्टींवरती ऑपरेशन किती काळ लवकर करायचं किंवा किती डिले करायचं ह्या गोष्टी ठरतात.